नमस्कार मित्रांनो. आज आपण एक्झिकॉम टेली सिस्टम्स लिमिटेड या IPO बद्दल जाणून घेणार आहोत. ही कंपनी करते काय? तर ह्या कंपनी 1994 ला स्थापित झालेली आहे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक व्हेइकल सेगमेंटमध्ये आहे, जी प्रामुख्याने दोन याचे बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. एक पॉवर सिस्टम आहे, दुसरी EV चार्जिंग सोल्युशन आहे. ही कंपनी मार्च 31 मध्ये या सेगमेंटमध्ये उतरली होती, जी मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट मधली पहिली कंपनी होती. या कंपनीचे सप्टेंबर 23 पर्यंत 61,000 EV चार्जिंग स्थापित केलेले आहेत, इन्स्टॉल केलेले आहेत, जे अक्रॉस ऑल ओव्हर इंडियामध्ये 400 लोकेशन मध्ये आहे. ह्या कंपनीचा IPO 27 फेब्रुवारीला ओपन झालेला आहे. फेस व्हॅल्यू ₹10 प्रति शेअर आहे. प्राइस बँड 142 इतका आहे. कट ऑफ प्राइस. लॉट साईज 100 ची आहे. आपली टोटल जी इन्व्हेस्टमेंट असणार आहे ते 14,200 इतकी असणार आहे. टोटल इश्यू साईज हिचा 429 करोड इतका आहे. फ्रेश इश्यू त्यातील 329 करोड इतका आहे आणि OFS जो आहे तो 100 करोडचा आहे. IPO क्लोजिंग डेट आहे 29 फेब्रुवारीचं. बेसिक अलॉटमेंट 1 मार्चला होणार आहे. इनिशियल रिफंड 4 मार्चला असणार आहे. क्रेडिट ऑफ शेअर्स टू डिमॅट 4 मार्चला आहेत आणि लिस्टिंग डेट आहे 5 मार्चची. ह्या कंपनीचा आपण फायनान्शियल कंडिशन पाहून घेऊयात. ह्या कंपनीने चा जो रेव्हेन्यू आहे मागील 3 वर्षांमध्ये मार्च 21 ते मार्च 23 पर्यंत 17% ग्रो झालेला आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 36% ग्रो झालेला आहे. नेटवर्थ 4%, रिझर्व्ह अँड सरप्लस 3% वाढ झालेली आहे आणि टोटल बोरिंग 8% ग्रो झालेली आहे. ही एक जमेची बाब आहे. याचा सप्टेंबर 23 पर्यंत रेव्हेन्यू जो आहे ते 467 करोड इतका आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 27 करोड इतका आहे. नेटवर्थ 311 करोडची आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस 204 करोड इतका आहे आणि टोटल बोरिंग 72 करोड इतके आहे. कृपया पुढे जाण्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. या कंपनीचा जो की परफॉर्मन्स इंडिकेटर जो आहे त्यामध्ये रिटर्न ऑन इक्विटी 13.38% आहे. ROCE जो आहे तो 10.92% आहे. प्राइस टू बुक व्हॅल्यू 5.63 आहे. प्री IPO ह्या कंपनीचा अर्निंग पर शेअर 0.65 इतका आहे आणि पोस्ट IPO 4.55 इतका आहे. PE रेशो प्री IPO 217.63 इतका आहे आणि पोस्ट IPO 31.24 इतका आहे. ह्या IPO चा ग्रे मार्केट प्रीमियम 27 फेब्रुवारीला 126.76% इतका आहे. म्हणजे समजा आपण 14,200 इन्व्हेस्ट आपल्याला IPO लागला तर याचं कमीत कमी आपल्याला प्रॉफिट 18,000 पर्यंत होऊ शकतं. आजचा जो ग्रे मार्केट प्रीमियम आहे त्यानुसार हे कॅल्क्युलेशन निघत आहे. ह्या कंपनीचे जे पेअर्स आहेत जे ऑलरेडी मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड चा PE रेशो 155.96 इतका आहे. HBL पॉवर सिस्टमचा 139 PE आहे आणि अर्निंग पर शेअर सर्वोटेकचा 0.52 आहे. HBL पॉवर सिस्टमचा 3.51 इतका आहे. ह्या कंपनीचं जे ऑब्जेक्ट्स आहेत ह्या मार्केटमध्ये IPO आणण्याचं ते पार्ट फायनान्शियल द कॉस्ट ऑफ सेटिंग अप production assembly line at the plant manufacturing facility in Telangana, prepayment in part of or full of certain borrowing of the company, part funding incremental working capital requirement, investment in R&D and product development. ज्या प्रकारे कंपनीने आपला IPO आणण्यामागचा ऑब्जेक्टिव्ह दर्शवलेले आहे या मागे आपण समजू शकतो की कंपनीला
आपल्या बिझनेस मध्ये ग्रो करायचं आहे. R&D मध्येही खर्च करत आहे, चांगलं आहे. फायनान्शियल कंडिशन ही ह्या कंपनीची चांगली आहे. डेप्थ ही अगदी कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे. कुठल्याही शेअर्स मध्ये किंवा IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या किंवा स्वतःही स्टडी करू शकता. हा व्हिडिओ पूर्ण आणि पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज साठी आहे. धन्यवाद.